गृहीत धरण्याच्या बाबतीत, वेळेच्या बाबतीत तीच चूक होत राहते आपली, की आपण सातत्याने समोरच्याची वेळ गृहीत धरत राहतो. स्वतःच्याही बाबतीत आपण एक वेळ गृहीत धरून ठेवतो. ते स्वतःच्याही बाबतीत असू दे किंवा इतरांच्याही बाबतीत असू दे. सातत्याने समोरचा व्यक्ती आपल्याबद्दल विचारच करत नाही, ही भावना कुठेतरी तयार होते. कुठल्याच नात्याची ही रिक्वायरमेंट नसते, की अरे 24 तास हा माणूस माझ्यासोबत हवा आहे. कुठलंच नातं नाही आहे, म्हणजे जगातल्या कोणत्याच नात्याची नाही. म्हणजे आज माझी मुलगी आहे छोटी, पण त्या नात्याचं बाप आणि मुलीचाही ती रिक्वायरमेंट नाही आहे, किंवा बायकोचं आणि नवऱ्याची पण ही रिक्वायरमेंट कुठल्याच नात्याची नसते, की 24 तास अख्खे तुम्ही द्यायचे आहेत. नमस्कार. चिरविला स्टुडिओच्या कोर्टशिप सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण मागचे जे काही मुद्दे बोलत होतो किंवा आपण ज्या काही मुद्द्यांवरती गप्पा मारल्या त्यातलं गृहीत धरणं हा जो एक पॉईंट होता, आणि त्याच्यामध्ये तू म्हणालास की त्याला अनेक पैलू त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत त्या गृहीत धरण्यामध्ये. तर ह्या सगळ्या पैलूंमधला तुला महत्त्वाचा मुद्दा कुठला वाटतो जास्त? जास्त महत्त्वाचं असं नाही म्हणता येणार, पण गृहीत धरणं ही सगळ्यात पहिली प्रक्रिया असते आणि मग तिथून पुढे सगळ्याच गोष्टी चुकत जातात, असं आपण मागच्या एपिसोडमध्येच म्हणालो होतो. तर त्यातली एक महत्त्वाचीच गोष्ट आहे ती म्हणजे सगळ्याच महत्त्वाच्या आहेत, पण त्यातलं जी गोष्ट आहे ती म्हणजे वेळ. बरोबर. आता वेळेच्या बाबतीत आपण गृहीत धरण्याच्या प्रक्रियेमधून जेव्हा समोरच्याचा वेळ गृहीत धरतो त्यावेळेस खूप गणितं बिघडत जातात. गृहीत धरलेली वेळ चुकली की गणितं चुकत जातात. आणि म्हणजे एकूणच वेळ चुकली की सगळीच गणितं चुकणार, हे तर आयुष्याचंच गणित आहे. पण नात्यांच्या बाबतीत किंवा ओव्हरऑल सगळ्याच बाबतीत जर आपण विचार केला तर मी जसं गृहीत धरण्यामध्ये 2 गोष्टी सांगितल्या होत्या, की स्वतःला गृहीत धरणं आणि इतरांना गृहीत धरणं. सो स्वतःला गृहीत धरण्यामध्येही आपण वेळ गृहीत जेव्हा धरतो, की एकूणात आपल्या आयुष्यामधल्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपण आपलाच वेळ किती गृहीत धरतो हे खूप महत्त्वाचं आहे. दुसरं, समोरच्याचा वेळ किती गृहीत धरतो. कारण आपला स्वतःला जे गृहीत धरण्याचं मी मागच्या वेळी बोललो होतो त्यानुसार कसं आहे की आपण आपलीच वेळ खूप वेळा गृहीत धरतो, की आहे वेळ आपल्याकडे, आपण करतोय, किंवा वेळेची किंमत नाही राहत आपल्याला स्वतःसाठीच. आणि मग स्वाभाविकच आयुष्यातल्या खूप गोष्टी चुकत जातात पुढे. मग ते एक करिअर म्हणून म्हणा किंवा एकूणात जे काही साध्य करायचं आहे आयुष्यात त्या बाबतीत घडत जातं. नात्यांच्या बाबतीत म्हणशील किंवा इतर व्यक्तींच्या वेळेच्या बाबतीत म्हणशील तर मग ती गणितं अशीच बिघडत राहतात, की ज्याच्यामध्ये आपण समोरच्याच्या वेळेलाच गृहीत धरतोय की ही व्यक्ती असणारच आहे आपल्यासोबत, म्हणजे तेव्हाच्या त्याच्या प्रायोरिटीज आपण लक्षात घेत नाही थोडं असं काही कुठे वेळेनुसार. मग या परत पुढे बाकी गोष्टी आल्याच ना त्या ह्याच्यामध्ये, की माझ्या वेळेनुसारच मी समोरच्याला गृहीत धरतोय, की मी जेव्हा उपलब्ध आहे तेव्हा समोरचा व्यक्ती उपलब्ध. फॉर एक्झाम्पल मला आता बाहेर जायचंय म्हणजे जायचंय, उदाहरण. म्हणजे आता नात्यांच्या बाबतीत म्हणशील तर वेळ ही अशी गोष्ट आहे की त्याचेही 2-3 पैलू आहेत. एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे गृहीत धरण्याच्या बाबतीत वेळ आहेच आहे. दुसरा महत्त्वाचा पैलू आहे तो म्हणजे वेळ देण्याच्या बाबतीत आहे. बरोबर. आपण या दोन्ही मुद्द्यांवरती बोलूया या आजच्या एपिसोडमध्ये, की सर्वात आधी गृहीत धरण्याबद्दल बोलूया, की वेळ जेव्हा आपण वेळ जेव्हा गृहीत धरतो आपण त्यावेळी असं हे चुकणारच सगळं, की जर मी समोरच्या व्यक्तीची वेळ गृहीतच धरतोय की मी उपलब्ध असेल तेव्हा या व्यक्तीने उपलब्ध असलंच पाहिजे, किंवा मला हे करायचंय तेव्हा ही व्यक्ती माझ्यासोबत असणारच आहे, किंवा त्या व्यक्तीने मी जेव्हा सांगेन तेव्हा ही गोष्ट केलीच पाहिजे. हे सगळ्या गोष्टींच्या बाबतीत जर त्याचा बेसिक विचार केला तर आपण वेळ गृहीत धरतोय समोरच्या व्यक्तीचा, की त्या वेळेला त्या ठिकाणी किंवा त्या व्यक्तीने ती गोष्ट करणे, एखादी कृती करणे, किंवा आपल्यासोबत असणे, आपल्यासोबत कुठे येणे, म्हणजे कुठे जायचं असेल तर या सगळ्या गोष्टींना आपण त्या व्यक्तीचा वेळ गृहीत का धरतो हा प्रश्न आपल्याला कधी पडतोय का? किंवा कधी साधा विचार आपण करूया, की आपण आपल्या घरातल्या, आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींना असं कधी विचारलंय का, की हा मी ही गोष्ट ठरवतोय तर वेळ आहे का? नाही रे, हा विचार आपण कधीच करत नाही. म्हणजे आता तू बोललास तेव्हा तो मुद्दा असा स्ट्राईक झाला. सोपं उदाहरण घे, कधी आपण आईला असं विचारलंय का, कधी बाबांना असं विचारलंय का, किंवा कधीच असं नात्यांमध्ये बहीण भावाला आपण असं कधी विचारलंय का, की माझ्या डोक्यात एक गोष्ट आहे करायची तर वेळ आहे का? आपण स्टेटमेंट देऊन मोकळं होतो, डिसिजन घेऊन एक्झॅक्टली, की हे मी ठरवलं आपण करूया सगळेजण, असं होतं. हे म्हणजे आपण डिवोर्सच्या माध्यमातून, म्हणजे डिवोर्सच्या अनुषंगाने आपण हे सगळं बोलतोय, पण हे फक्त गोष्ट तेवढ्याच नात्यापुरती नाहीये.
म्हणजे पती पत्नीच्या नात्याबद्दलच हा विषय असा नाही आहे, तर एकूणच हे सगळ्याच नात्यांबद्दल आहे. तर वेळ ही गोष्ट तशा पद्धतीने की गृहीत धरण्याच्या बाबतीत जर म्हटलं तर वेळ कधीच गृहीत धरू नये कुठल्याच व्यक्तीची. म्हणजे मग ते आपले मित्र असू दे, आपले कलिग असू दे, इतर सहकारी असू देत, किंवा आपल्या नात्यातली कुणी व्यक्ती असू देत, किंवा नवरा बायको असू देत, प्रियकर प्रेयसी असू देत, तर वेळेला किंमत देणं हे आपल्याकडे पूर्वापार सांगितलं गेलेलं आहे. तर ती स्वतःच्या आणि समोरच्या दोघांच्या वेळेला किंमत देणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याकडे बरोबर उलटं घडतं, आपण स्वतःच्या वेळांना प्रायोरिटी देतो आणि दुसऱ्यांना नक्कीच म्हणजे हे करत नाही. खरंय. मग ते म्हणून मग ही गोष्ट खूप महत्त्वाची ठरते की वेळ गृहीत धरू नये कधीच. आणि मग पुन्हा गृहीत धरण्याच्या बाबतीत, वेळेच्या बाबतीत तीच चूक होत राहते आपली की आपण सातत्याने समोरच्याची वेळ गृहीत धरत राहतो. स्वतःच्याही बाबतीत आपण एक वेळ गृहीत धरून ठेवतो की करूया, मला असं ही गोष्ट करायची आहे, माझं मी करणार आहे, असं करणार आहे. तर मग ते स्वतःच्याही बाबतीत असू दे किंवा इतरांच्याही बाबतीत असू दे, जेव्हा वेळ गृहीत धरलीच चाललेली आहे तर मग ती पुन्हा ती प्रक्रिया काही एका दिवसात घडणारी नाही आहे. सातत्याने समोरचा व्यक्ती आपल्याबद्दल विचारच करत नाही ही भावना कुठेतरी तयार होते. म्हणजे उदाहरण घेऊया आपण की तू आणि मी बहीण भाऊ आहोत आणि समजा मी भाऊ म्हणून बहिणीची वेळ कायम गृहीतच धरतोय की मी जेव्हा फोन करेन तेव्हा ती उपलब्ध असणार आहे, किंवा तू भाऊ म्हणून मला फोन करतेस की किंवा जे काही ठरवतेस त्यामध्ये माझा भाऊच आहे, कुठे जाणार आहे, हा उपलब्ध असणारच, किंवा इतर कुठल्याही नात्यांमध्ये हे होणारच आहे. मग ह्याच्यामध्ये एकदा ते बरं वाटेल, दुसऱ्यांदा बरं वाटेल, हळूहळू त्याचं रूपांतर वादात होईल किंवा थोडंसं कुठेतरी गैरसमज तयार व्हायला सुरुवात होईल की अरे हा मी बोलवलं तरी येतच नाही आहे, किंवा मी सांगितलं तर हे ऐकतच नाही आहे, तिला मी असं म्हणालो होतो पण ती आलीच नाही माझ्यासोबत, मग तिला माझ्यासोबत कुठे यायचंच नाही आहे का, किंवा माझ्यासोबत राहायचंच नाही आहे का, हे सगळं मग हळूहळू थेंबे थेंबे तळे साचे जे म्हणतो आपण, तशी ती सुरुवात होते ही प्रत्येक नात्याच्या बाबतीत. मग कधी पण मग स्वाभाविकच मला हे वाटतं की त्यामध्ये गृहीत धरण्यामध्ये वेळ गृहीत धरणं या गोष्टीवरती सगळ्यात पहिला आपण विचार केला पाहिजे की एकूणात आपल्या आयुष्याचा वेळ, जसं मी कोर्टशिपमध्ये पण त्या कथेत ते मांडलेलं आहे की म्हणजे एक विचार करणं छोटासा असा की सगळ्या आपल्या अवतीभोवतीच्या नात्यांचा किंवा सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो, आपण आयुष्यात असे कितीसे एकमेकांच्या सोबत असतो वेळेनुसार. असं बघितलं तर खूप कमी म्हणजे एकूणात आपण आईवडिलांसोबत म्हणा किंवा नवरा बायको म्हणून म्हणा किंवा बहीण भाऊ म्हणून म्हणा, एकूणात जर असा विचार केला तर वेळ खूप तसा समोरासमोर सोबत खूप कमी वेळ असतो आपण एकूणातच आयुष्यामध्ये. आणि मग त्याही वेळेला आपण गृहीत धरतोय एकमेकांना की म्हणजे विचार कर की समजा एखादा नातेवाईक आपल्याला 5 वर्षात 10 वर्षात कधीतरी भेटतो किंवा 1 वर्षातून एकदा भेटतो कधीतरी. मग तासांमध्ये जर मोजलं ना कुठल्याही नात्याला आपण, तर तासांवाईज आपण खूप कमी तास एकमेकांसोबत असतो आयुष्यभरात. आणि मग त्याही वेळेमध्ये आपण सगळी गडबड करतोय की पती पत्नी म्हणूनही जेव्हा मी आणि माझी बायको एकमेकांसोबत असणार आहोत, सो दिवसभरातलं बाकी सगळं शेड्यूल, कामं, करिअर हे सगळं बघतात तसं दिवसातले काही तासच आम्ही सोबत असतो प्रत्येकजण. आईवडिलांसोबत आपण काही तासच असतो, कुठल्याही नातेवाईकासोबत आपण काही तासांसाठीच असतो, म्हणजे तेवढाच हे देतो आपण. आणि एकूणात मग ह्याला कॅल्क्युलेट जर केलं आयुष्यभरामध्ये तर आयुष्यभरातले काही तासच आपण सोबत जगतो, पण मग त्याही वेळेला आपण गृहीत धरतोय. मग हे कुठेतरी चुकतंय का आपलं? म्हणजे जो वेळ मिळतोय तो फुलवणं त्यातला आपल्यासाठी महत्त्वाचं ठरू. हाही मुद्दा तू खूप चांगला मांडलायस की मग स्वाभाविक आहे तू आणि मी आपण एक वर्षातून कधीतरी भेटतो काही कार्यप्रसंगी किंवा कुठल्या गोष्टींना असं भेटतं असं समज, एक असे काही नातेवाईक आपण असतो. तर मग त्यामध्ये भेटणार आहोत आपण वर्षभरातून 10 तास, आणि मग त्या 10 तासांमध्ये कुठेतरी हेवे दावे, कुठेतरी काहीतरी साठलेलं निघतं किंवा ह्याच्याबद्दल त्याच्याबद्दल, कारण मग ते गृहीत धरलेलं आहे ना मी की अरे ही व्यक्ती अशीच आहे, ही व्यक्तीचं असंच आहे, कारण किंवा या व्यक्तीने वेळेच्या बाबतीत आपण ते कधीतरी गृहीत धरलेलं असतं. मी बोलवलं आलाच नाही, किंवा मला जमलं नाही तर काय झालं एवढं, मला नाही जाता आलं तर मी नव्हतोच तेव्हा, सगळे रिव्हर्स कॅल्क्युलेशन तिथे चालू. स्वाभाविक, कारण का तर मुळात आपण वेळ गृहीत धरला समोरच्या व्यक्तीचा. आता ह्याची थोडीशी इमोशनल बाजू जर तू विचार म्हणजे आपण करायचा म्हणला ना, तर तसंच कॅल्क्युलेशन बघ ना की जर मग आपण काही मोजकाच वेळ आयुष्यात सोबत असणार आहोत लोक एकमेकांच्या, तर मग तेही आपण निगेटिव्ह गोष्टींमध्ये का घालवायचं, ह्या सगळ्या वादांमध्ये किंवा या ह्याच्यात का घालवायचं. तर मग त्यावेळेचा आपण चांगला उपयोग करूच शकतो ना.
मग ते नातं भरण्यासाठी असेल किंवा एकमेकांना छान समजून घेण्यासाठी असेल किंवा हे असेल, मग इथे मुद्दा येतो तो वेळ देण्याचा. म्हणजे वेळ गृहीत धरणं ज्या क्षणाला आपण बंद करू त्यावेळेस आपल्याकडे जो वेळ आहे तो वेळ कसा द्यायचा आणि कुणाला द्यायचा हे आपल्याला लक्षात येईल. मग स्वाभाविक आपल्याला ते कॅल्क्युलेशन क्लिअर होईल समोरचं, की मला माझ्या डोक्यात हे जर कायमस्वरूपी आहे की अरे समोरची व्यक्ती ही एकूणात आयुष्यात माझ्यासोबत फक्त 15 तासच आहे तसं बघायला गेलं तर, म्हणजे असतात झोपेचे 8 तास सोडून द्या, कामाचे सोडून द्या, झोपेचं वगैरे असं पण नाही, एकूणातच सगळ्या वर्षातून मी 2 वेळाच भेटणार आहोत 4-4 तासांसाठी किंवा असं जर असणार आहे, मग त्या व्यक्तीला भेटल्यानंतर मी काय करायचं हे आपल्याला क्लिअर असेल ना खूप चांगलं, की माझा म्हणजे आता स्वतःला गृहीत धरणं बंद केलंय, समोरच्याच्या वेळेला गृहीत धरणं बंद केलंय, मग हे केल्यानंतर त्या वेळेचा उपयोग कसा करायचा, चांगला उपयोग कसा करायचा हे आपल्याला कुठेतरी क्लिअर होईल. क्वालिटी टाइम तुम्ही यूज करू शकता, म्हणजे जे क्वालिटी टाइम असं म्हणतो आपण, की त्या पद्धतीने आपल्याला ते करता येईल. समोरच्या व्यक्तीचा वेळ गृहीत धरत नसू आपण तर स्वाभाविक आहे, मग ती बायको जर असेल तर हा रिस्पेक्ट कुठेतरी एकमेकांबद्दल आहे, की माझ्या बायकोला दिवसातून 3च तास वेळ असतो या इतर काही गोष्टी आपल्या या करण्यासाठी, मग त्या 3 तासात मी चांगलं काय करू शकतो, मग एकमेकांचे काही शेड्यूल्स आपण मॅच करू शकतो त्या केसमध्ये, की हां तिची हे 3 तास आहेत, माझे हे 3 तास आहेत, 4 तास आहेत, मग ते कसे मॅच करून काय चांगलं करता येईल आपल्याला. पण हे जर मी गृहीत धरलेलं असेल की अरे नाही माझ्या 3 तासात ती असणारच आहे, की मग गैरसमज सुरू होणार आहे. किंवा इतरही नात्यांबद्दल जर आपण विचार केला की माझ्याकडे या दिवशी असा वेळ आहे, एवढा वेळ आहे, मग तो मी कुणासोबत कसा स्पेंड करायचा आहे, काय करायचं आहे, काय गप्पा मारूया, काय करूया, हे सगळंच खूप पुढे छान गोष्टी होत राहतात. म्हणजे आपण जर विचार केला ना तर खूप गोष्टी रिअलाईज होतात अगं आपल्या स्वतःलाच, की आपण आपल्या अवतीभोवतीच्या नात्यांना, आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना खरंच त्या पद्धतीने वेळ देतोय का, नाही देत. म्हणजे कामांच्या निमित्ताने भेटणं असू दे, काम म्हणून असू दे किंवा इतर दृष्टीने असू दे, आपण तेच म्हणजे काही लोकांना आपण सातत्याने भेटत राहतो, काही हे होत राहतो, पण आपल्या घरात राहणाऱ्या आपल्या जवळच्या व्यक्तीला आपण वेळ देत नाही, हे आपल्याला लक्षातच येत नाही, की आपण खरंच असं छान गप्पा मारत कधी बसलोय शेवटचं, हे कधीतरी आठवून बघावं आपण, की कधी छान कुठल्या तरी विषयावर बोललोय किंवा कुठे जायचं ठरवलंय, काही ह्या वेळेमध्ये हेच छान करायचं आहे असं आपण ठरवून किती वेळा झालाय. तर मग मला वाटतं तो विचार होणं खूप गरजेचं आहे, की भलेही तुम्ही 1च तास द्या, भलेही तुम्ही अर्धाच तास द्या एकमेकांना, पण तो खूप चांगला दिला पाहिजे असं मला वाटतं. की कुठल्याच नात्याची ही रिक्वायरमेंट नसते की अरे 24 तास हा माणूस माझ्यासोबत हवा आहे, कुठलंच नातं नाही आहे, म्हणजे जगातल्या कोणत्याच नात्याची नाही. म्हणजे आज माझी मुलगी आहे छोटी, पण त्या नात्याचं बाप आणि मुलीचाही ती रिक्वायरमेंट नाही आहे, किंवा बायकोचं आणि नवऱ्याची पण ही रिक्वायरमेंट कुठल्याच नात्याची नसते की 24 तास अख्खे तुम्ही द्यायचे आहेत त्या गोष्टीसाठी. हां कधीतरी तुम्ही अगदीच बाहेरगावी जाणार आहात, ट्रिपला जाणार आहात, कुठे आहात, ती गोष्ट वेगळी. पण एकूणच चांगलं आयुष्य जगण्यासाठी जर म्हटलं ना तर दिवसातलं आपलं खूप ठराविक मिनटं आहेत, फक्त काही मिनटंच द्यायची आहेत त्या नात्याला. प्रत्येक ह्याच्यात 2 शब्द चांगले बोलूया किंवा थोडेसे 10 मिनटं छान बोलूया एकमेकांशी, मग ते मित्र असू दे. म्हणजे आपण एकूणातच आपल्या आयुष्याचं सगळं छान होण्याच्या दृष्टीने जर विचार केला, एक बॅलन्स्ड आयुष्य ज्याला असं म्हणतो आपण, की नाती छान सांभाळतोय, कुटुंबात छान हे आहे, मित्र छान जपलेले आहेत, सगळे बाहेरचे व्यावसायिक संबंध चांगले आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला ना तर वेळ ही खूप महत्त्वाची गोष्ट असते, की आपला वेळ आपण चांगल्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीला कसा देतोय. मग तो मित्रांना दिलेला वेळ छान, भलेही मित्रांना एक 4 दिवसातून एकदा, 5 दिवसातून एकदा भेटू, 1 तासच भेटू, पण त्या 1 तासात छान काहीतरी शेअरिंग होत आहे का आपलं त्यांच्यासोबत. मग भलेही ते 4च मित्र असू द्या, पण ते त्या वेळेची किंमत स्वतःच्या आणि इतरांच्या आपण करतोय का. म्हणजे मित्रांच्या बाबतीत वेळ गृहीत न धरता, दोघांचे हे कुठलेही गृहीत न धरता आपण एकमेकांच्या वेळेचा रिस्पेक्ट करून मग त्या वेळेत चांगलं काय करतोय, हाही मुद्दा आहे. नात्यांमध्ये तोच आहे, नवरा बायको म्हणून तोच आहे, आई वडील आणि मुलगा म्हणून तेच आहे, किंवा अवतीभोवतीच्या प्रत्येक नात्याबद्दल ही गोष्ट लागू होते, की उपलब्ध असलेला वेळ गृहीत न धरता तो चांगला कसा वापरता येईल आणि नात्यांना किंवा ओव्हरऑल सगळ्या रिलेशन्ससाठी कसा देता येईल, हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. आणि मला वाटतं जिथं दिवसातले 10 मिनिट जरी नीट देऊ शकले ना लोक, म्हणजे या पद्धतीने जर होऊ शकलं की दिवसातला काही थोडासा वेळ जरी देऊ शकलो तरी नात्यांमधल्या खूप गोष्टी बदलतील. बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो ना तुमचा त्या व्यक्तीबद्दल किंवा त्या व्यक्तीच्या विचारांबद्दल, जे तिथून संवाद होईल त्या वेळांमधनं तुम्ही ज्या काही गप्पा माराल त्याच्यावरती आता पुढचं खूप सगळं म्हणजे पुढचे अनेक मुद्दे येत आहेत, किंवा आता त्यावरती संवाद कसा बदलतो,
पुन्हा अपेक्षा कशा बदलतील, ते काय नातं घट्ट होत जायला माझ्यामध्ये ती वेळच एक सेगमेंट ठरू शकते. आणि आपल्या हातात सगळ्यात स्ट्रॉंग गोष्ट हीच आहे ना की वेळ. जसं म्हणजे आता ह्याच्यात एक वाक्य जर असं म्हणायचं झालं कोर्टशिपच्या निमित्ताने, तर एक नात्याला, एखादं नातं छान समृद्ध होण्यासाठी वेळ पण द्यावा लागतो आणि वेळ पण द्यावा लागतो, असं ते वाक्य. मेक हे कुठलीही गोष्ट नीट होण्यासाठी एक वेळ द्यावाच लागतो, पण आपण वेळही दिला पाहिजे. म्हणजे तो वेळ खूप चांगल्या पद्धतीने देणं गरजेचं आहे आणि मग ते आपोआप सगळं होत राहील. त्यामध्ये तुझ्या आजच्या चर्चेमधनं अनेक जण या गोष्टीवरती विचार करतील की आपण किती, माझ्यापासून माझ्यासकट सगळे, की आपण किती वेळ मिळतो आपल्याला आपल्या कुठल्याही एखाद्या नात्यासाठी आणि तो आपण कसा छान फुलवतो आणि छान खुलवतो. ही खरंच खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे, ज्याच्या मुळाशी अनेक गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत, ज्या तूही मांडल्यास तुझ्या माध्यमातून किंवा तुझ्या कादंबरीच्या माध्यमातून आल्यात आणि अशा असंख्य आहेत की ज्या ह्याच्यावरती अवलंबून आहेत, म्हणजे एकमेकांवर साठत जातात. असाच माझ्यामध्ये पुढचा कुठला तरी अजून एक इंटरेस्टिंग मुद्दा असेल, नक्कीच आपण तो घेऊन त्याच्यावरती चर्चा करूया. तोवर सगळ्यांनी आपण ह्या वेळेवरती विचार करूया की हा जो आम्ही टाइम स्पॅन वेळ घालवलेला आहे चर्चा करण्यामध्ये, याचा क्वालिटी टाइम तुम्ही किती यूज करताय आणि त्यातनं किती छान गोष्ट तुम्ही शिकताय, हे पण खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि असेच छान मुद्दे जर तुम्हाला वाचायचे असतील तर कोर्टशिप ही कादंबरी नक्की वाचा. त्याची लिंक आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ते पुस्तक घरपोच मागवू शकता. जरूर वाचा. आम्हाला कमेंट्समध्ये तुमच्याही कमेंट्स या गोष्टीवरती कळवा की तुम्ही तुमचा क्वालिटी टाईम कसा स्पेंड करता. आणि असेच खूप छान वैचारिक एपिसोड्स तुम्हाला बघायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका. थँक्यू. पुन्हा भेटूयात पुढच्या एका एपिसोडमध्ये.